होममेड बिस्किट केक पाहूया साहित्य कृती। ओरिओ, मारी आणि बॉर्बन बिस्किट घेतलेले आहेत, एक पॅकेट छोटं। हे सिरप घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, खायचा सोडा, ड्रायफ्रूटचे मी बदाम घेतले आणि ही क्रीम काढून घेतलेली साईडला। यात दूध मिक्स करून घेणं, तरी मिक्सरला लावून घेते। पुढील कृती बघू। मीठ गरम करायला ठेवलेलं आहे, जे की 5 मिनिटं मीठ गरम करून घेते। म्हणजे बनवलेलं बॅटर आपण वाफेवर शिजवणार, बेक करणार आहोत केकचं। तर ह्याची पावडर झालेली आहे। यामध्ये मी बेकिंग पावडर घालत आहे, खायचा सोडा आणि दूध घालून मिश्रण एकजीव करते। हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पण घालून घेते आणि डेकोरेशनसाठी आवडीनुसार आपण वापरू शकतो, जे पण ड्रायफ्रूट्स किंवा जे माझ्याकडे स्प्रिंकल आहेत ते मी यूज करणार आहे। तर मी हे फेटून घेतलेलं आहे। आता याला तूप किंवा बटर, तेल जे बटर पेपर लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हे जे बॅटर ओतून घेणार आहे आणि बेक करण्यासाठी ठेवणार आहे 15 ते 20 मिनिटं। आपण मध्ये चेक करून बघू। तर आता हे गरम झालेलं आहे, यामध्ये हे बेक करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर लो मीडियम गॅसवर मी हे बेक होऊ देते 10 ते 15 मिनिटं आधी। नंतर चेक करू आपण बेक झाले का। तोपर्यंत ही क्रीम जी मी बनवते, मिल्क घेतलेलं आहे कोमट करून आणि ज्याचं क्रीम काढलेली बिस्किटांची ती एकत्र करून एकजीव करून घेते डेकोरेशनसाठी। तर हा झालेला आहे रेडी। आता मी हा काढून घेते, थंड पण झालेला आहे, डेकोरेट करते। तर असा हा तयार झालेला आहे। जास्त नाही, अंगठ्याच्या आकारा एवढं झालेलं आहे आणि मस्त काजू बदाम जे ड्रायफ्रूट्स आहेत छान दिसत आहे। तर आता ह्याला मी डेकोरेट करते। केकचं घेतलेलं आहे तर त्याच्यावर डेकोरेट करते। हे मी बनवलेलं आहे क्रीमची जे उरलेली, तर ह्याला थिकनेस केलेला आहे, खाली ठेवते केक चिकटण्यासाठी। केकचा पलटी भाग ठेवलेला आहे, याच्यावर क्रीम जे लावून घेते आणि हा सिरप जे त्यात ॲड करते चॉकलेट फ्लेवरसाठी। तर याच्यावर मी आता वेगवेगळे स्प्रिंकल टाकत आहे, येलो आहे, सिल्वर आहे, गोल्डन आणि सिल्वर आणि हा मिक्स। माझ्याकडे कॉइन्स होते तर मी त्याचा यूज करत आहे डेकोरेशनसाठी। जेम्स वगैरे पण वापरू शकतो अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी, फील्ड्सला करायचं असेल तर स्पेशल। तर हा रेडी झालेला आहे केकचं, इन्स्टंटच्या बर्थडेचा स्पेशल केक बिस्किटांचा। तर तुम्ही देखील करून बघा, कसा वाटला नक्की करून कमेंट्स करा। धन्यवाद।